आपण पाहत आहात बागलाण वृत्तांत, खबरबात महाराष्ट्राची। पोलीस पाटील संघटनेच्या बागलाण तालुका अध्यक्षपदी योगेश बागुल तर उपाध्यक्षपदी चंद्रसिंग सोळंके यांची निवड। बागलाण तालुका पोलीस पाटील संघटनेची कार्यकारिणीची निवड नाशिक जिल्हा अध्यक्ष रवींद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली व राज्य उपाध्यक्ष अरुण बोडके, विभागीय उपाध्यक्ष किरण पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली। यावेळी नाशिक कार्याध्यक्ष महेंद्र भामरे, नाशिक जिल्हा सचिव मुकेश कापडी, निफाड तालुका अध्यक्ष विलास काळे आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते। सदर निवड प्रक्रिया ही सटाणा येथील सूर्या लॉन्स येथे उत्साहात पार पडली। यावेळी सटाणा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक योगेश पाटील व पोलीस उपनिरीक्षक अतुल बोरसे यांनी नवनिर्वाचित कार्यकारिणीचे अभिनंदन करत बागलाण तालुक्यातील बहुसंख्य पोलीस पाटील यांना मार्गदर्शन केले। उत्तर महाराष्ट्राच्या विभागीय उपाध्यक्षपदी किरण पाटील यांच्या निवडीबद्दल नियुक्तीपत्र देण्यात आले। नवनिर्वाचित तालुका कार्यकारिणी पुढील प्रमाणे: बागलाण तालुका अध्यक्षपदी योगेश बागुल, उपाध्यक्षपदी चंद्रसिंग सोळंके, कार्याध्यक्षपदी प्रवीण देवरे, सचिवपदी बापू गोईकर, सहसचिव विजय नहिरे, प्रसिद्धी प्रमुख बंडू दात्रे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली। तालुक्यातील उपस्थित पोलीस पाटलांनी संघटनेसोबत राहून पदाधिकाऱ्यांबरोबर काम करणार असल्याचे सांगितले। पोलीस पाटील संघटनेच्या नोंदणी, ध्येय, धोरण, वाटचालीबाबत राज्य उपाध्यक्ष अरुण बोडके यांनी मार्गदर्शन केले। बागलाण तालुका कार्यकारिणीस पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या। जिल्हा अध्यक्ष रवींद्र जाधव यांनी त्यांनी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र देऊन पोलीस पाटलांना मार्गदर्शन केले। तालुक्यातील सेवानिवृत्त पोलीस पाटलांचा यावेळी सन्मान करण्यात आला। विभागीय उपाध्यक्ष किरण पाटील यांनी प्रास्ताविक व आभार व्यक्त केले। सूत्रसंचालन कोमल पाटील यांनी केले। यावेळी दीपक पाटील, सूर्यवंशी, तेजस वाघ, बच्चाव, सतीश मांडवडे, संदीप अहिरे, कैलास मालपाणी व बागलाण पोलीस पाटील बंधू आणि भगिनी उपस्थित होते। नवनिर्वाचित बागलाण तालुका कार्यकारिणीचे गाव कामगार पोलीस पाटील संघटना महाराष्ट्र राज्याच्या वतीने मनपूर्वक अभिनंदन व पुढील वाटचालीस शुभेच्छा। बागलाण वृत्तांतासाठी संतोष जाधव।